तिच्यावर उमटून आलं डायरेक्ट. त्याच्यामुळं आम्ही इतकं ताणात आलतो आणि काही करता पण नाही. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी तुम्हाला कोण म्हणजे 2-3 जणांना असं वाटतं की रोहिणी प्रेग्नेंट नाही आहे, पण मी तुम्हाला आज खरंच सांगणार आहे. आणि काल पण खरंच सांगितलं की रोहिणी प्रेग्नेंट आहे. आज तुम्हाला कसं सांगू, 2 मिनटं मी रोहिणीला बोलवतो, समोर काय ऐकणार. आणि दुसरी गोष्ट माहिती का, हे आम्हाला माहीत पण नव्हतं. अचानक टेस्ट केली आणि रोहिणी गेली ती 21 तारखेला आईकडं, आणि आईकडून मामाकडे गेली तिच्या बहिणीच्या लग्नासाठी. तर झाला काय विषय तुम्हाला सांगतो की ना, आता या धावपळीमध्ये असं कोणाला माहीत. आता तिची आई काय म्हणली की 1.5 वर्षानं पाळी येते, कोणाकोणाला 1 वर्षाने येते. तर आम्ही 1.5 वर्ष पकडले, पण म्हणलं आता 1.5 वर्षाला आणखीन 4 महिने बाकी. म्हटलं एक बार चेकअप करून घ्या. तर पहिले किट टेस्ट केली की तिच्यात का डार्क आलं. डार्क नाही हे आलं, नॉर्मल आलं, म्हणजे एकदम घट्ट नाही आली, असं बारीक बारीक दिसलं. तर त्याच्यानंतर डबल एक किट टेस्ट केली तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आलं. त्या दिवशी मला काय वाटलं माहिती का, की मला असं वेगळंच वाटलं. 2 दिवस तर आम्ही ना बोलतच नव्हतो रोहिणी. दुसरी गोष्ट, मी नाराज कशामुळे झालो की ऋतू आहे ना 14च महिन्याची. म्हणजे मला ते राहिलं त्याचा विषय नाही आहे, पण माझ्या ऋतूची माझी परेशानी नाही झाली पाहिजे. त्याच्यामुळं मला खूप वाईट वाटलं आणि आता पण वाटतं. आणि मेन गोष्ट म्हणजे 5वा महिना चालू आहे आता. पण मी तिला असं बोललो रोहिणीला, तर रोहिणी खूप म्हणजे रडंद आहे. ऋतू ध्यान काढलं. तर मला तुम्ही काय करा, कमेंटमध्ये सांगा ऋतूसाठी मी आता काय चालू करू, जेणेकरून तिला म्हणजे आता दूध ती फक्त प्यायनाने 5-10 मिनटं पिती 2 वेळेस. मला फक्त माझ्या पोरीमुळंच मला कसं तरी वाटलं, बाकी काही विषय नाही आहे. आणि आमचं तसं काही प्लॅन गिन नव्हता. पण डॉक्टर पण म्हटले की, काय बोलले डॉक्टर, हे बघा माझी ऋतू आलेली आहे, या ऋतूमुळंच मला कसं तरी वाटतं. रियालिटी सांग ऋतू, इकडं बघ बा. या आपल्या बाईमुळं मग मन दुखतं, बाकी काही कसं होईल. पण ते बघ. आणि मी काय बोललो की आहे ना, तुम्ही काय करा, मला एक कमेंट करा आणि मला सांगा की ऋतूसाठी आपल्याला काय परफेक्ट राहील खायसाठी. गाईचं दूध चांगलं राहील का सॅरेलॅक्स तिला देऊ, मला हे समजायला नाही. आणि मी डॉक्टरला पण विचारणार आहे. दरवाजा लाव आणि तुझी किट दाखव, प्रेग्नेन्सी किट दाखव. पहिले आपण रोहिणी टेस्ट केलं. आता देवावर आपण विश्वास ठेवलेला आहे. हे बघा, या 2 किटा मी जे बोललो ना तुम्हाला, धर हिला, धर बाई तू सोड. हे बघा तुम्हाला दाखवतो. कोणची होती की पहिली, हे बघा ही जी किट आहे ना, बघा धर तिला, धर रोहिणी, तिला धर तू पहिले आधी. हे बघा ही जी किट आहे ना, याच्यावर बघा तुम्हाला नॉर्मल दिसत असेल बारीक बारीक. मग काय केलं आम्ही, दुसऱ्या दिवशी ही किट आणली, तर हिच्यावर उमटून आलं डायरेक्ट. त्याच्यामुळं आम्ही इतकं ताणात आलतो आणि काही करता पण म्हणजे असं माहीत नव्हतं ना. तर मी तुम्हाला पहिल्या महिन्यापासून सांगितलं असतं ना की असं नाही, तसं झालं तसं नाही. आणि आमचं काय मनी नव्हतं आणि ध्यानी पण नव्हतं. डॉक्टर काय बोलला, डॉक्टर बोलला. आणि रोहिणीनं काय केलं, आता ते राहिलं की नाही आम्हाला माहीत नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, तिनं काय केलं, 50 किलोची गोणी उचलली, वरती नेली टेरिसवर वाळू घातलं, डबल खाली आलं. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये एखाद्या,
डबल खाली पण आणलं आणि परत आंबे पण खाल्ले. परत एवढं काम केलं ती ना, पुन्हा त्या डीजेमध्ये पण नाचली हळदीच्या. आणि तिला आणण्याचं कारण हेच होतं माझं, पण कन्फर्म नव्हतं तरी पण. बरं तू म्हणत असन रामदादा काही पण मजाक करतो, आता मी तुम्हाला लाईव्ह दाखवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट सोनोग्राफी ते सगळं करेल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ते दाखवेल की सोनोग्राफीमध्ये बाळ कसं आहे काय. आणि डॉक्टर एकच बोलला की तुमचं बाळ नॉर्मल आहे आणि तुम्ही राहू द्या, काही चिंता करू नका. आणि त्यांनी एक उदाहरण दिलं आम्हाला. आमच्याकडे एक पेशंट आहे म्हणे, 3 वर्षापासून यायलं म्हणे, 3दा राहिलं आणि 3दा पडलं म्हणे. ते एवढं परेशान आहे म्हणे आणि तुम्हाला देवान दिलं तर राहू द्या म्हणे. माझं मन कुठं दुखतं फक्त ऋतूसाठी. काय कर रोहिणी, आता रोहिणीला जास्त उचलू द्यायचं नाही का. आणि त्यांनी डेट पण द्यायला मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ त्याचाच राहीन आपला. आणि त्या मॅडमचा फोन आलता का रोहिणी, ते कार्ड काढलं का? नाही आता आलता का? हां, मग ते कार्ड कधी काढायचं? त्यांना फोन लावायचं ना. बरं झालं. ते कार्ड कोणचं असतं ते? मला तेच लक्षात आलं, ऋतूचं आहे कार्ड ते. हां, तर ते कार्डासाठी आता डॉक्युमेंट दिलेले आहे. ते आले की त्यांना द्यायचे. त्यांचा फोन आलता. आणि आपले व्हिडिओ असेच चालू राहतील आता. आणि मी रोज काढण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही कधी असं म्हणून आणि रोहिणीच्या आईच्या घरी पण जायचं आहे. आणि दुसरी गोष्ट सगळ्यांचं म्हणणं आहे आता मुलगाच होईल मुलगीच होईल, जे दिलं मी तिच्यात खुश आहे. काय असं म्हणणारं म्हणणं नाही की मला मुलगाच पाहिजे मुलगीच पाहिजे, देवाच्या पक्ष. पण मनात एक असतं, पण मी नाही सांगणार ते तुम्हाला. पण जे दिलं ते पण स्वीकारण आपण, त्या अडचण म्हणजे दोन्हीमध्ये खुश आहोत. फक्त आपली एकच विनंती आहे. मी काय विचार केला की मी आता यूट्यूबवर तुम्हाला सांगितलं की तुम्ही मला डायरेक्ट कमेंट करसा, म्हणून मी व्हिडिओ सोडत नव्हतो. पण मला भाऊ काय म्हणला की तू डायरेक्ट सांग. भाऊ म्हणला तू डायरेक्ट सांग, घाबरू नको, काय होत नाही. आणि दुसरी गोष्ट, चुकी ही माणसाकडूनच होत असते. पण असं काही माहीत नव्हतं ना कन्फर्म की असं होईल तसं होईल. आता बाळ येलं ना, दुसरं बाळ येईल, मग तुमची कशी बाळ होते? काही नव्हतं. तर तिला आता मी गाईचं दूध चालू करणार आहे. तुमच्या गाईचं दूध नाही, म्हशीचं दूध झालं. मग तिला काय आता काय करायचं? खाती भाजी पोळी वरण भात सगळं खाते आपल्याला. आणि तुम्हाला सांगतो ते राहिलं ना तेव्हापासून, तर रोहिणीने एकच वेळेस उलट्या केल्या. तेव्हापासून उलट्या नाही केल्या. आणि त्या उलट्या केल्या तर आम्ही काय समजलं की रोहिणीचं जे पित्त राहतं ना, पित्त म्हणतात त्याला, त्याच्यामुळे तिनं उलट्या केल्या असं आमच्या काही लक्षातच आलं नाही. तर झाली आमच्याकडून चुकी, आम्ही दवाखान्यात गेलो नाही. पण याच्यानंतर मी जे पण कोणी असं असेल तर कानाला खडा लावा असा, आणि एक बार दवाखान्यात जाऊन या की दवाखान्यात काय म्हणते डॉक्टर लोक काय नाही. कारण की इथं गेलं ना तर सगळं कळतं काय विषय काय. पैशाचा काही ताण नसतो, एक बार जाऊन यायचं काय म्हणतात काय नाही. माझ्याकडून तर झाली चुकी. बाकी आता तुम्ही सांगा कमेंटमध्ये की बाबा आता रोहिणीनं काय करायला पाहिजे. रोहिणी काय करते, नुसतं पायावरती खाली वरती खाली करते आणि रात्री मला परत म्हणते पाय दुखते. आता तुला काम नाही करायचं 4 महिने, समजलं का? म्हणजे काम कर तू, कपडे गिपडे धुय, ते गरजेचं आहे, तेव्हा नॉर्मल डिलिव्हरी होईल. आलं का ध्यानात? काय वर आणि इकडे परी. आणि आता आई जाती का नाही काय माहित भाऊसोबत. आईनं राहायला पाहिजे इथं, मग इच्छा आहे 4 महिने. सपोर्टला आईच आहे फक्त. ए परी इकडे. तू बेटा आम्हाला सोडून चालली, आईला पण नाही. मग आता आपलं दुसरं बाळ येणार आहे, तू थांब ना बेटा. बरं सांग बरं, भैया होणार आहे का दीदी होणार आहे? आता काय पाहिजे तुम्हाला, दीदी पाहिजे भैया? काय पाहिजे सांग. दीदीच पाहिजे, चौथी बी दीदीच होईल. मग परीची इच्छा आहे दीदी व्हायला पाहिजे, दीदीच. आमचं तसं काही नाही, जेवण ते नाही. आज राणीला विचार. राणी तुला काय पाहिजे? भाऊ पाहिजे. हे बा काय बा, भैया पाहिजे की दादा पाहिजे?
भैया पाहिजे की दिदी पाहिजे? दीदी दिदी पाहिजे की दादा पाहिजे बा? दीदी म्हणते काय पहा आता तिथे आणायचं. तर जाऊ द्या, हे होत राहील. तुम्ही काही मानणार घेऊ नका. जे होईल ते मी तुमच्या समोर स्पष्टपणे सांगणार आहे. आणि इतकं काही घुमिणार नाही तुम्हाला. मी जे केले ते, आणि मी रोज व्हिडिओ सोडण्याचा प्रयत्न करेल. आज पण व्हिडिओ मी सोडणार आहे. आणि रोहिणीचं वजन कमी सांगितलं थोडं. किती घेतो? 39 का? 39 किलो वजन आहे. तर 48 नाही का 39? मी पाहिलं 39 आहे. तर मला असं वाटतं रोहिणीचं वजन 50 किंवा 45 किंवा 55 तरी वजन पाहिजे डिलिव्हरी होईपर्यंत. कारण की ते डॉक्टर बोलले की तिचं वजन कमी आहे. आणि मी आज व्हिडिओ काढणार नव्हतो, पण म्हटलं माझ्या मनात ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला पूर्ण सांगितलं. आणि तुम्हाला एक मी हे करतो, विनंती करतो की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मनातून बोल, तुमच्यामुळेच आपण मोठं होतो. म्हणून मी तुम्हाला जास्त मानतो. माझी व्हॅल्यू 0 आहे, तुमच्यामुळं व्हॅल्यू जे काय ते. तर एक सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही मला कमेंट पण करा की माझं काही चुकत असेल तर मी त्याच्यावर सुधारण्याची गोष्ट करेन. दुसरी गोष्ट, आत्याला बी माहीत नव्हतं, तिच्या आईला पण माहीत नव्हतं. तर तिची आई डायरेक्ट परेशान झाली. मी म्हणलं मला काय बोलायचं, 10 खोटं बोलण्यापेक्षा एक बार खरं बोलून मोकळं व्हा. तर मी तिला एकच सांगितलं, तू डायरेक्ट सांगून दी का. मी तिच्या आईला पण सांगितलं. तिची आई म्हणे तुम्ही तिकडे आहे ना, तर आम्ही इकडे येतो. आम्ही म्हणलं आम्हाला काम आहे तिकडे. 4-5 वाजता तिला घेऊन जातो. तिची आई काय म्हणते आपल्याला या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. आणि मनीषताई जाईन आता लवकर. म्हणजे आईनं राहायला पाहिजे तितकाच मला सपोर्ट होऊन जाईल. घरात कोणीच नाही, सगळे जाणार आहे, आजी सोडून, दादा सोडून. काटा आणलेला इथं. पायावर किती आहे? पायावर किती? रायडी बिलाय किती बघ उभी राह. बसवतील, बसव खाली. सर ऐ डबरे आणि 2 मिनिटं बस ना. यार तू पाय खाली जातो. तर इथे तो वजन वाजा लागली रोहिणी. हे बडे उगाच असं. पण 10-15 कमेंट आला, त्यांना आधीच कळालं होतं की रोहिणी प्रेग्नेंट आहे. त्यास काय काय माहित बाबा. मारू तुला रट्टा एक. 8 किलो 300 200 300. 300. तर तुझं वजन 250 ग्रॅम कमी झालेलं आहे. जास्त होतं. मला तुला लेट करून आणि तू रोहिणी जास्त ताण न घ्यायचो. राणी तू मग राणी बघा. तुला माहिती राणी आहे माझ्या बरोबर आहे. राणी का 1 लाख सबस्क्रायबर. राणी माझ्या बरोबरची आहे. हा, 32 तुला काय किलो म्हणाल मी, 700. हे तू बघ बस तू बरं आहे. तुला सांगतो मी, 1 लाख जे परिवार आहे का आपला, याच्यापैकी 50,000 लोक आहे का तुझ्या पाठीशी. इकडे बघ, तू कोणत्याच गोष्टीचा विचार न करायचो. समजलं का? समजलं का? 300 10 किलो सगळ्यात 300. ताई तुला सपोर्ट करते रोहिणी. सगळं होईन. श्री स्वामी समर्थ आहे पाठीशी, महादेव आहे पाठीशी, काही विषय नाही. हनुमंतर आहे पाठीशी. तू लोड न घ्यात जो बघ. लोड घेऊन काही नसतो बघ. हिचा ना, हिचा काही विषय नाही. आता मी विचारलं, आता मला कमेंट करून सांगेल की तुम्ही काय करा की असं नाही तसं पिल्लूला करा. फोन करीन ना, पिल्लू राहत नाही. माझी 2 मिनिटं दिसली नाही तर मम्मा करतो ना. बोल बाबा. अरे बाबा म्हणतो मला तू. मी तुझी बाबा आहे. अम्मा. पिल्लू मग मी तुला दवाखान्यात गेल तू रडशील नाही. काहून बा तुला माझी आठवण येणार पिल्या. तू रडशील मला, तू दवाखान्यात नेलं मला पिल्लू आणायला दिसला. तू माझे जवळ येशील का? आजची करशील तू पिल्लूला आपल्या. कावरली तुम्हाला सांग ना, मी पिल्लूला घेतलं जवळ तू रडशील. आम्हा नाही रडशील ना पिल्या तू. नाही. वर चला मित्रांनो, आपला व्हिडिओ खूप मोठा व्हायला. तर मी तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुमचे काही प्रश्न असेल ते विचारा. मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला. आता रोहिणी चालली तिच्या आईकडं, आणि तुम्हाला ती हे पण दाखवतो सोनोग्राफी. आणि त्यांनी आम्हाला 2 सोनोग्राफी करायला सांगितल्या, एक छोटी आणि एक मोठी.
तर आपण दोन्ही पण केलेलं आहे. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन कन्फर्म. तर चला एक लाईक करून टाका आणि एक सबस्क्राईबचं बटन दाबून टाका. मी भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.